जाऊया पुढच्या बातमीकडे। तर परळी नगर परिषद निवडणुकीसाठी मंत्री पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे परळीमध्ये आता ठाण मांडून आहेत आणि आता आमदार धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजेश्री मुंडे यांनी देखील प्रचाराची धुरा हाती घेतली आणि सकाळपासूनच राजेश्री मुंडे या प्रचार करताना पाहायला मिळतात। परळीतल्या जनता जातीपातीला नव्हे तर विकासाकडे पाहून मतदान करेल असं वक्तव्य राजेश्री मुंडे यांनी केलंय आणि परळीमध्ये कसलीही नागरी समस्या शिल्लक राहिलेली नाही। धनंजय मुंडेंवर प्रेम करणारी ही जनता आहे असं त्या म्हणाल्या। दरम्यान धनंजय मुंडे देखील सकाळपासून निवडणुकीच्या परळीत प्रचार करताना दिसतात। नगरपालिकेचे इलेक्शन चालू आहेत, प्रचार फेऱ्या चालू आहेत। खूप चांगला रिस्पॉन्स महायुतीच्या बाजूनी लोकांनी दिलेला आहे। लोकांमधला उत्साह दिसत आहे आणि साहेबांच्या बाजूनी वातावरण आहे। विकासावर मतदान होईल, इथं जातीपातीवर कुठलंच मतदान होणार नाही हा ठाम विश्वास मला आहे। काय समस्या सांगत आहेत लोक? साहेबांवर भैयावर एवढं लोकांचं इथं प्रेम आहे की समस्या लोक काही सांगतच नाहीत, कारण जसं साहेबांना कळतंय तसं साहेबांनी परळीचा विकास आणि विकासच केलेला आहे। त्याच्यामुळं समस्यापेक्षा साहेबांवरचं जास्त प्रेमच इथं दिसून येते। ते लोकसभा आणि विधानसभेला असं बघितलं की शेवटच्या टप्प्यात तुम्ही प्रचार करता आणि ती निवडणूक अर्थातच साहेब जिंकतात। अर्थातच हा साहेबांसाठी चांगला शकून आहे। आताही साहेब खूप मोठ्या मताने निवडून येतील। साहेब आणि पंकजाताई दोघांवरही सगळ्या जनतेचं प्रेम आहे। जनता त्यांच्या बाजूनी कौल देईल हा विश्वास आहे।